नमस्कार मंडळी. शुद्ध आणि सकस विनोदाची बीज रुजवून हास्याचं भरघोस पीक घेण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम निघालेत हवेमध्ये उड्डाण करायला आणि त्यांना या कामी मदत करायला येत आहेत अर्थातच खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. या त्रिकुटाचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. जय खानदेश प्रसाद दादा. जय खानदेश. जय खानदेश हो सई मॅडम. जय खानदेश. मी श्याम सुंदर राजपूत फ्रॉम हिमाचल. मग हिमाचल काय राजपूत काय हिमाचल मध्ये जाऊ शकत नाही का? अरे खानदेशी माणूस कुठे बी भिडू शकतो. इथे आम्ही पॅराग्लायडिंगचा असा कॅम्प चालू केलेला आहे बुवा. गैरे भारी भारी लोक आहे ना इथे पॅराग्लायडिंग करायला आले होते. ती तुमच्या हास्य जत्राची नाही का ती अशी दांडगीच्या दांडगी आहे ती भारी आहे ती एकदम वहिनी त्या घरात ती आली होती ना. आणि गेलो असं मस्त फिरत होतो बुवा. खाली येत येते ना मी तिला म्हटलं पाय वर घे पाय वर घे. मी सांगितल्यावर पाय खाली ठेवायचं म्हटलं जमिनीवर. ऐकलंच नाही तिला धीरच नाही. तिने पाय टेकवला आणि आम्ही घासत घासत गेलो. मला गुडघा सोलपटून गेला हो. तिने काही नाही ती 3 वेळा उधडली आणि चालली गेली. माझी वाट लागली ना. असं बा कॅरेक्टर इस्टॅब्लिश करण्यात आता मी जास्त काही वेळ वाया घालवत नाही. कारण बा किती बी वेगळं कॅरेक्टर असलं तरी करतो मी खानदेशी. तशी माझी गैर इच्छा असते बरं का वेगळं कॅरेक्टर करायची. पण कधी कधी ते वेगळं कॅरेक्टर ना माझ्या अंगाशीच येऊन जात. आणि त्यान बाय ना ते 2 उदबिल्ले आहेत ना ते कधी कधी भलते जोरात असतात आणि एखाद्या दिवशी असा दणकून स्किट पाडतात ना तर स्किट पकडू का कॅरेक्टर पकडू स्किट पकडू का कॅरेक्टर अशी पडझड होऊन जाते पडझड. बापरे. आणि आज आहे ना आज तर एवढी मोठी झेप घेतली पॅराग्लायडिंग आणि आज तर अशी धाकधूक आहे ना उडतं का पडतं अशी धाकधूक आहे बुवा. काय ते जे 2 दलिंदर येणार आहेत ना ते लोकांच्या पाठांतराच्या जीवावर उडणारे कलाकार आहेत आणि आज मी त्यांना हवेत उडणं शिकवणार आहे बुवा. याला सांग याला पण सांगा. हॅलो हॅलो. अगं कमली आम्ही पोचलो ग पोचलो. आम्ही सुखरूप पोचला. तू काय काळजी करू नको आम्ही सुखरूप. हा कमली 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 तुझ्या अरुणूला लयच तुझी आठवण येते. आणि 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 पॅडूला पण तुझी लय आठवण येते. आणि ऐक ना आम्ही इकडे आहे ना पॅरालाला डॉंगडिंग करायला आलो. तू काळजी करू नको आम्ही लवकर येतो. एनिवे आपण पॅराग्लायडिंगला आता सुरुवात करू बघ. असं नका करू. आधी 4,000 रुपये भरा आणि नंतर सुरू करू आपण. किती 4,000. अरे 18 कोटी असल्यासारखं काय सांगतो. 4,000 भरायचे. अरे पण वसाऱ्या हवेतच जायचंय ना का मंगलावर जायचंय. 4,000 इथे जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायची असेल ना 4,000 रुपये भरावे लागतील रे भाऊ. थांबायचे तर थांबानी जा धंदा कोणी करू नका रे. हरकत नाही. हे घ्या 4,000. 2,000 ह्याचे 2,000 माझे. ओ भो तुझे 4,000 याचे 4,000 मग 8,000 रुपये. रे वसाऱ्या 8,000 रुपयामध्ये 10 वेळा मंगलावर जाऊन आले. हे घे नाही घ्या बरं तुम्ही निघा. ऐका ना हे ठेवा. आणि आम्हाला ना घेऊन जरा तिकडे आमच्या बाबांची शेवटची इच्छा होती हो. पॅराग्लायडिंग करायची. नाही सुंदराबाई सोबत लग्न करायची. आता ही सुंदराबाई कोण आहे. सुंदराबाई इश्काचा विंचू फेम. बापरे. सौंदर्याची डबल बार. नृत्य सम्राज्ञी सुंदराबाई. नाही पण त्यांच्या काय संबंध. अहो तिच्याशी आमच्या बाबांना लग्न करायचं होतं ना. पण ती सुंदराबाई आमच्या बाबांना भिकच घालत नव्हती. बाबांनी लय प्रयत्न केले माहिती आहे. अगदी मरेपर्यंत प्रयत्न करत होते. शेवटी मरताना ते असे अंतरुणावर खिळून पडले होते. आमच्याकडनं त्यांनी वचन घेतलं पोरांनो मी हयात असेपर्यंत मला काही सुंदराबाई मिळाली नाही पण मी मेल्याच्या नंतर तरी माझी अस्थी आहेत त्या सुंदराबाईच्या घराच्या आसपास टाका रे.
आणि मग मेले. अरे पण याच्या पॅराग्लायडिंगचा काय संबंध रे? काय आहे संबंध? सांगतो ना, आम्ही त्या सुंदराबाईकडे गेलो शोधत शोधत. तिला सांगितलं आमच्या बाबांची इच्छा आहे की तुमच्या घराच्या आजूबाजूला त्यांची अस्थि टाकायची. ते बोलले अजी फालतूगिरी करायची नाही, ताली करा. म्हणून आम्ही आता हवेतून त्यांच्या घराच्या आजूबाजूला टाकणार. हवेतून? ऍड्रेस आहे जिकडे आम्हाला अस्थि टाकायचे. नाशिक? अरे तू हिमाचलला आलाय, इथून तुला पॅराग्लायडिंग करून नाशिकला जायचं, तिथे त्या सुंदराबाईचं घर शोधायचं, त्याच्यावर त्या अस्थी टाकायच्या. अरे पॅराग्लायडिंग म्हणजे हे इथून आपण जाऊन परत येऊ. नाशिकला जायचंय, त्या डोब्याला घ्या रे, चल निघ. आवडत बेड्या टमटम, आपण वर जाऊ टमटम, ह्याला वरून ढकलून देऊ टमटम, न मग ते पॅरा गाडी घेऊन आपण नाशिकला जाऊ टमटम. अरण्या टटम. आपण मग तिथून पुढे मग आपण मुंबईला जाऊ टटम. टटम. आणि मग माझ्याकडे चाकू पण आहे टटम. टटम. वरच्यावर त्याला खपसून टाकू आणि वरनं ढकलून देऊ टटम. एकदम टटम. चालेल ए, ए. काम आपलं खटम. काय टटम टटम लावलं रे तुम्ही? काय नाही, ती आमची कोड लँग्वेज आहे, म्हणजे आमचं बोलणं कोणाला कळू नये म्हणून आम्ही ती तयार केली. अरे बापरे. पण तुम्ही बोललेलं सगळं काढलं बा, फक्त ते टटम का लावलं ते नाही कळ. तेच तर आमची कोड लँग्वेज आहे, कोणाला कळू नये म्हणून. अरे पण तुम्ही बोललेलं तर सगळं काढलं ना रे मला. ओ नो, आपली कोड लँग्वेज त्यांना कळली. कोड लँग्वेज. तुम्ही निघून जा रे इथून, तुमचा काही भरोसा नाही. तिकडे हवेत आहे ना, तुम्ही मला चाकू माराल, मी वर मरेल आणि तुम्ही खाली आदळून माराल दलिंदरांनो. तुम्ही निघायचं. आम्ही आता आम्हाला हस्ती टाकायचे नाही, प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करता, आम्ही तुम्हाला कमली शपथ. आमच्याकडे काय नाही, चाकू बिकू काय नाही, आम्हाला त्या हस्ती वरनं टाकायचे. ठीक आहे ठीक आहे प्लीज. ते 8,000 रुपये द्या पटकन. नाही पण आता 8 नाही, 4,000 रुपये आमच्याकडे आहे ना. आम्हाला दोघांना तेवढंच ऍडजस्ट. एकालाच कोणाला तरी येता येईल, याच्यात ठरवून घ्या कोण येणार ते. मग आता तुम्हीच निवडा आमच्यामधनं कोण तो, म्हणजे आमच्यामध्ये कोण खटाळ मिश्किल आणि रुबाबदार आहे तो. अरे ठरवायचं स्वातंत्र्य मला मिळालं असतं ना, तर या स्किट मध्ये तुम्ही दोघं बी नसते रे. आम्ही दोघं बी नसतो, तर मग तू कोणासोबत असतो? तो पण एक प्रश्नच आहे बाबा. नाही पण ठीक आहे, तुम्ही तुमच्या ठरवून टाका पटकन. एक काम करा अरण्या, तू जा यावेळेस. तुला टॉमी पण शोधायचा आहे. कॉमेडी शो मध्ये हॉरर शोची ऍक्टिंग करतो दलिंदर. टॉमी म्हणजे काय कुत्रा आहे का याच्या? नाही, यांचा पोपट. अरे पोपटाला टॉमी नाव दिलं, त्या पोपटाच्या पोपट करून टाकला रे तू. ऍक्च्युली त्यानेच माझा पोपट केला. कसं काय? काही झालं, आम्ही आहे ना एके दिवशी गाण्यांच्या भेंड्या खेळत होतो, तर त्याच्यावर फ्र आलं. अरे असं कुठलं गाणं म्हटलं तू की ज्याच्या शेवटी फ्र आलं रे? ऍक्च्युली मी धनगर गीत गायलं होतं, तर धनगर गीत नंतर मला मग मेंढ्यांचा आवाज करा असं वाटला, मी केलं. अरे नको ना असं फ्रफ्रू करत जाऊ रे. तुझ्या बापाने पोपटासोबत गाण्याच्या भेंड्या खेळल्या होत्या का रे? आता दुसऱ्याबरोबर खेळलो तर मी हारतो, त्याच्याबरोबर मी जिंकतो. पुढे काय झालं? पुढे काही नाही झालं. मग त्याला काही सुचच ना, त्याच्यावर फ्र आला तो जाम, तो चिडला ना, उडून गेला. मग मी पोलीस चौकीत गेलो, पोलीस काकांना बोललो, पोलीस काका माझा पोपट उडून गेला. तर ते बोललो तुझा पोपट उडून गेला? मग वाचार्या यो पोपट हवेतली केस आहे, तर हवेतले पोलीस बघतात. तसं रेल्वे स्टेशनवर काही पण गुन्हा झाला तर रेल्वे पोलीस बघतात, जमिनीवर काही पण केस झाली तर आम्ही बघतो. तसं तुझा पोपट हवेत उडालाय ना, ती केस हवेतला पोलीस बघतात. हवेतली पोलीस चौकी कुठे आम्हाला माहिती नाही, म्हणून आमचा जो प्रॉब्लेम. अरे बापरे. तुम्ही आम्हाला हवेतली पोलीस चौकी कुठे दाखवणार काय? आम्ही लय वेळेला प्रयत्न केला हवेतली पोलीस चौकी बघायला, पण बऱ्याचदा खाल्ल्याचं. त्याच्यात काय टेन्शन आहे, आपण पॅराग्लायडिंग करू ना, तेव्हा सिग्नल असतो तेव्हा असतात ना ते. साईडला थांबवणार, साईडला थांबव सिग्नलवर. हो मग तिकडच्या सिग्नलवरती निला पिवला हिरवा असतो काय? तुला असा कानपट्टा मा दिसू ना दलिंदर, इतका कसा बिंडो कर तू, बद्दड कुठला, सगळ्याची उल्लू बनवतात का रे तुला? पोपट हरवला म्हणे त्याच्या, असं हवेतले पोलीस असतात का कधी? करे तुझ्या पोपट हरवला नाशिकला आणि तू इथे हिमाचलला आला. बर बर, तुझा सापडला पोपट, तू त्याला ओळखणार कसा रे? ओळखणार, त्याचा रंग हिरवा आहे ना, चोच लाल आहे. जगातल्या सगळ्या पोपटांचे रंग हिरव्या असतात आणि चोच लालच असते ना. तुझा मेंदू काय संपावर गेलाय का?
कसा ओळखणार तू पोपट? ओळखणार कसा ओळखणार? त्या पोपटाच्या पंखाच्या खाली मी रेड केस पेनने लिहिलंय अरुणचा पोपट. क्या बात आहे. म्हणजे आपण असं पॅराग्लायडर घ्यायचं बघायच्या पोपट कुठे दिसला पोपट, त्याच्या खाली घ्यायचं आपण आणि ते पॅराग्लायडर उलट करायचं आणि बघायचं अरुणच्या पोपट आहे का. सिंपल आहे का. एखादा पोपट दिसलं पंखाच्या वर करायचं. अरे नाही मार ना तू कुठेतरी जाऊन दलिंदर. अरण्या माझा एक तू नको जाऊ वाजायला. नको यार मला भीती वाटते. म्हणजे तुम्ही असं तिकडनं हवेत जात असाल आणि अचानक तुझ्या अंगावर बेडूक उडला तर. तू काय पाण्यात झपून राहिलाय का. बेडूक कसा उडेल रे. तो काय हवेत असतो का. तो कसा पडेल अंगावर. नाही बेडूक उडत नाही पण बेडकाला साप खातो ना. अरे पण साप तरी कुठे उडतो रे. नाही साप पण उडत नाही पण गरुड तर उडतो ना. त्या उडणाऱ्या गरुडाने जर सापाला पकडलं आणि त्याच्या तोंडात बेडूक असेल आणि तो बेडूक ह्यांच्या अंगावर पडला तर. अरे तुम्ही बाय ना वायबारा कथा ना. म्हणजे त्या सापाच्या तोंडात बेडूक, त्याच सापाला त्या गरुडाने पकडलं आणि तोच गरुड आपल्या पॅराग्लायडरच्या वर असेल आणि तो ही काय योगायोगाची मालिका चालू आहे. खरं योगायोग नाही. मी एक असं चित्र बघितलं होतं की असं गरुड उडतं. तुझे चित्र आहे ना चुल्यात घालून टाक तिकडे. हे बघ आपल्याला ना हवेत उडायचे, हवेत बाता नाही मारायचे. किती सटाक्या सोडतो रे दलिंदर तू. नाही मॅडम मी काय बोलतो मला जायला पाहिजे. आपल्या बाबांची हस्ती तिकडे टाकायला पाहिजे. तू एक काम कर, तू घरी जा, तू स्वतःची काळजी घे. आपल्याला बाबांची हस्ती कुठे टाकायची ते मला बघायला लागेल, पोपट शोधायला लागेल. तर तू जा, काळजी घे. मी काळजी घे. तू पण काळजी घे. चला आपण जाऊया. मला सांगा तुमचं लग्न झालंय का. हा झालंय का बरं. आता नाही म्हणजे समजा तुमचं उद्या काही बरं वाईट झालं तर तुमच्या बायकोला कळवायला लागेल ना. तुम्ही एक काम करा, या पॅड्याला तुमच्या बायकोचा नंबर द्या म्हणजे तो तुमच्या बायकोला कळवेल. का बरं. हा नाही म्हणजे तुमचं काय समजा झालं, तो फुगा समजा फुटला किंवा तुम्ही हवेत उडता उडता वरच्यावर विलीन झालात असं म्हणतात तर कळवायला पाहिजे ना. तर मी जाऊन वहिनींना घरी सांगेन की वहिनी तुम्ही काय काळजी करू नका, यापुढे हा पॅडू तुमचं सगळी काळजी करणार. अरे वा पॅड्या. म्हणजे तू तिकडे कमलीची काळजी करणार, यांच्या बायकोची पण काळजी करणार. किती मज्जा. पण जबाबदारी पण किती वाढणार ना. तुम्ही बाय ना दडभद्र्यांनो, माझ्या बायकोची काळजी करणार तू. वा 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 एकदम खटम टटम ठटम परफॉर्मन्स होता. सई पॅराग्लायडिंगचा गडगडाट खूप झाला आणि तो आमच्यापर्यंत खूप छान पोचला. क्रेझी परफॉर्मन्स होता नेहमीप्रमाणे. तुमच्यासाठी क्रेझी स्क्रिप्ट्स शोधून शोधून काढायला लागतात आणि आय थिंक ही तुमची ब्युटी आहे. त्या क्रेझीनेसला कन्व्हिक्शननी तुम्हीच पोचवू शकता दोघे. आणि श्यामदादा तुम्ही पण फार मजा आली. श्यामदादा छान नाचता तुम्ही, थोडी झलक दाखवलीत. नेक्स्ट टाइम प्राजक्ता बरोबर यू हॅव टू शेक अ लेग. फारच मजा आली तुम्हाला बघून. मस्त परफॉर्मन्स झाला, आम्ही खूप एन्जॉय केला. थँक्यू, खूप धन्यवाद. थँक्यू. मंडळी, घराचं ऑफिस झाल्यामुळे घरातल्या अनेक समस्या थेट ऑफिसात येऊ लागल्यात. याचाच अनुभव द्यायला तुमच्या समोर येत आहेत कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, हास्य जत्रेतला नवा छावा रोहित माने आणि हास्य महारथी समीर चौगुले. रोहित बोल ना. मी तुला शेवटची वॉर्निंग देते, आजच्या आज तू बॉसशी बोलणार आहेस तू. अरे हो ग बोलतो. सुट्टीबद्दल प्लीज क्लिअरली सांगून टाक त्याला. रसिका बोलतो मी आज. 2 वर्ष झाले पण कुठेच फिरायला गेलेलो नाहीये. हे बघ आपला दार्जिलिंगचा प्लॅन झालाय ना. हो झालाय. तुझ्या विना वर्ल्ड मध्ये ऑलरेडी बुकिंग करून झालंय आपलं. अगं मग जाऊया की आपण. नाही कुठे म्हणतोय मी. नाही जायचंच आहे, तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीच आहे. हो जाऊया. आणि चांगला आठवडाभराची सुट्टी घ्यायची आहे तुला. 1 आठवडा एवढी कशाला सुट्टी हवी आता. रोहित, दार्जिलिंग ना नायगाव आणि भाईंदरच्या मध्ये नाहीये, लांब येते. माहिती. जाऊन येऊन मजा करून थोडा वेळ घालवायला ना आपल्याला 8 दिवस तरी लागणार आहेत यार. अरे नको टेन्शन घेऊ ना. कशाला टेन्शन घेते, बोलतो मी आज त्यांच्याशी. टेन्शन येणार नाही तर काय. तो तुझा खतरूड बॉस समोर आला ना तर तोंडातून शब्द बाहेर पडायला प्लंबरला बोलवायला लागतं तुला. नाही असं नाहीये. हे बघ मी कालच कडक प्रेझेंटेशन बनवून पाठवलंय बॉसला. सो आज मस्त मूड मध्ये असणार आहे तू. सुट्टी अशी मिळेल ग बघ तू आता फक्त. नक्की ना. अरे
विचार, न घाबरता विचार. येस. गुड मॉर्निंग सर. लॅपटॉप अजून उघडला सुद्धा नाहीये. किती घाई तुला. सॉरी थांब ना जरा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. एक मिनिट मिस्टर माने, जरा उभे राहा. काय झालं सर? जरा उभे राहा तुम्ही. मला बघायचं तुम्ही पॅन्ट कुठली घातली आहे. व्हेरी गुड. सर हल्ली काय ना कॉर्पोरेट मध्ये फॅड निघालेलं आहे. सगळे एम्प्लॉईज ना ते हाफ चड्ड्या लुंगी लेंगा वगैरे घालतात. मला चालणार नाही. नाही सर. हे ऑफिस आहे. ऑफिसचं काही प्रोटोकॉल असतात. करेक्ट सर. बोला. सर मी प्रेझेंटेशन पाठवलं होतं तुम्हाला. या मी बघितलं ते प्रेझेंटेशन मिस्टर माने. आय एम व्हेरी इम्प्रेस्ड. व्हेरी गुड मिस्टर माने. मी खूप इम्प्रेस झालेलो आहे. थँक्यू सर. थँक्यू सर. सुट्टी. हा सर काल सुट्टी असून सुद्धा मी मेहनतीने बनवलं ते सर. येस व्हेरी गुड. फक्त एक काम करा, 2-3 पॉइंट्स आहेत मला तुमच्यावर डिस्कस करायचे आहेत. हा सर. त्यात एक कंपनी आहे अरुण कदम कायच्या काय मेमरी लिमिटेड. ही जी कंपनी आहे तिच्या बरोबर जरा डीलिंग कमी करा. का सर? संध्याकाळपर्यंत रिहर्सल घेऊन थकवते ही. आणि शेवटी हातात काही लागत नाही किंवा लागेल याचा काही नेम नसतो. काही सांगू शकत नाही. कळलं का? त्यामुळे असं काही नेम मारणं असं आपण इन्व्हेस्टमेंट करायची नाही. इज दॅट क्लिअर? हो सर. व्हेरी गुड सर. आणि सर ते पृथ्वी खोटा निरागसपणा लिमिटेड. सर काय त्या कंपनीचं काय करायचं सर? वेल ती कंपनी थोडीशी फसवी आहे. म्हणजे सगळ्यांचे ती ऐकते हो सर म्हणते आणि आयत्याला माती खाते. आणि मग कंटेनर मध्ये जाऊन सर एक्झॅक्टली माझं काय चुकलं असं ते म्हणते. ते आपल्याला अजिबात चालणार नाही. हो सर. इज दॅट क्लिअर? हो सर. हो गुड. एवढे पॉइंट्स करा. प्रेझेंटेशन उत्तम आहे. बाकी येस सर. येस चालेल. विचार ना, गप्पा काय मारत बस. जरा थांबशील का? तुम्ही बोलतो ना मिस्टर माने. व्हॉट्स गोइंग ऑन? मिस्टर माने ऑफिसची मीटिंग सुरू आहे. कुणाशी बोलताय? नाही सर. आहे लक्ष आहे माझं सर. सर तुम्हाला प्रेझेंटेशन खरंच आवडले ना? व्हेरी गुड प्रेझेंटेशन. मला तर इतकं आवडलंय की मी त्याच्याबरोबर डेटवर पण जायला तयार आहे. मिस्टर माने. सर तुमचे विनोद म्हणजे ना एकदम. गुड. हा सर. काय? एक रिक्वेस्ट होती सर. मला सर 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर सुट्टी हवी आहे सर. देऊन टाकली सुट्टी हवी ना. अरे देऊन टाकली सुट्टी. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? थँक्यू सर. थँक्यू. अरे त्याच्यात थँक्यू काय म्हणायचं? इतकं काम करता तुम्ही कंपनीसाठी. तुम्हाला एवढे दिवस सुट्टी देऊ शकत नाही आम्ही. काहीच प्रॉब्लेम नाहीये. अरे कुटुंबासाठी सुद्धा आपण वेळ काढायला हवा. बरोबर. एन्जॉय. टेन्शन घेऊ नका. मारिया नो मारिया व्हॉट्स गोइंग ऑन? माझी मीटिंग सुरू आहे मारिया. मीटिंग दिवसभर तुझी मीटिंग सुरू असते. मी नाचायचं कधी मध्यरात्री? अगं तसं नाही, पण अन्न वस्त्र निवारा ह्या बरोबर नाचणं ही पण एक गरज आहे की काय आपली, नाही की नाही? अगं इट्स माय मीटिंग इज गोइंग ऑन. इट्स व्हेरी प्रोफेशनल मीटिंग इज गोइंग ऑन. राईट? मीटिंग दिवसभर मीटिंगच कर. आणि मीटिंगची कौतुक कोणाला सांगतो? माझे डायरी पण मीटिंग करतात. अर्ध्या तासामध्ये संपते. अगं ते सोसायटीची मीटिंग करतात आणि ते फक्त समोसे खायला जातात खाली. डॅडींची कौतुक मला सांगू नको. एक नंबर युजलेस माणूस आहे तो. What are you start? My dad is useless. Not dare to say even a single word against my daddy. You got it? I warn you. मिस्टर माने सर, एवढ्या एकत्र वाक्यांसाठी स्टँडिंग ओवेशन दिलं पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लाल चड्डी सर, तुम्ही लाल चड्डी घातली. सर तुम्ही लाल चड्डी घातली. असं काय करताय सर तुम्ही? आता थोड्या वेळापूर्वी बोललात सर लुंगी बिंगी घालायची नाही, चड्डी घालायची नाही, तुम्ही स्वतःच घातली सर. हे बघा मिस्टर माने, ह्याची वाच्यता बाहेर कुठे होता कामा नाही. आय कॅन एक्सप्लेन. ठीक. माझं मेडिकल रिझन आहे. माझी जी पोटरी आहे त्याला केस तोडा आलेला आहे. यू कॅन वॉच माय केस. काय दाखवताय सर? नका दाखवू सर. आय नो सॉरी.
आय एम सॉरी मला माहिती आहे केस्तोडा म्हणजे काही गेटवे ऑफ इंडिया नाहीये की बघा म्हणून सांगायला. तेच म्हणतोय मी असं सर. नको व्हायला की मी खोटा बोलतो. आय जस्ट सॉ यू केस्तोडा. ओके शट अप. तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे. प्लीज आणि हे नाचू नकोस इकडे धनाधना नाचतेस ना. मागच्या आठवड्यात माहितीये ना धनाधना नाचलीस आणि आपल्या खाली जे जगताप राहतात त्यांचा सिलिंग फॅन त्यांच्या बाबांच्या छाताडावर पडला आणि बाबा 5 वर फिरायला लागले होते. Never do that. Please नाचू नकोस. Who cares? One second. माझी ब्लॅक मिडी कुठे आहे? मी धुवून ठेवायला सांगितली होती तुला. अगं ती मी धुवून ठेवलेली आहे. तू कपाटात बघ ना इस्त्री करून सुद्धा ठेवली आहे मी. मला दिसत नाहीये कपाटामध्ये. तू कपाट चेक कर ना. मला दिसत नाहीये कपाटामध्ये ती. अगं पण ती तिथे मी काय करू. ती तिथेच आहे तू जाऊन चेक कर ना. मला जर ती मिळाली नाही ना आय एम गोइंग टू हँग यू मिस्टर चॉगली. अरे पण माझं ऐक जरी तू. I fall down. Down. Otherwise I grab your eyes and playing a dice with it. Huh? You idiot. Continue your crab. Sit down. सर मग मी सुट्टीसाठी मेल टाकू तुम्हाला सर. खड्ड्यात गेली तुमची सुट्टी. खड्ड्यात गेली तुमची सुट्टी. अहो सर असं काय सुट्टी करताय? मागायला लाज नाही वाटत. तुमच्या मिडी आम्ही धुवायच्या वर सुट्टी तुम्ही मागताय माझ्याकडे. अरे लाज नाही वाटत का तुम्हाला. स्वतःची मिडी स्वतः धुवा ना. अहो माझं कुठे काय धुतलं सर तुम्ही. म्हणजे मी धुवू असं तुमचं म्हणणं आहे. काढा कपडे. नाही सर नाही सॉरी सर. नॉनसेन्स. तुमची रजा कॅन्सल. दॅट्स माय फायनल डिसिजन. यांचे कपडे धुवा यांचे मिड्या धुवा. टाक तुम्ही. नाही सर सॉरी. मी सर ते प्रेझेंटेशन पाठवलेलं तुम्हाला कसं वाटलं सर. सर तुम्ही दिसत नाहीये. सॉरी. सर बोला. सर प्रेझेंटेशन पाठवलेलं कसं वाटलं तुम्हाला. ते प्रेझेंटेशन होतं ना. हा, सर. त्याला पाय पुसणं कर आणि टॉयलेटच्या बाहेर ठेव. हो सर. काय कळलं हे असं प्रेझेंटेशन असतं. सर. तुमच्या मीडिया धुवा त्यांचे कपडे धुवा. सर. तरी तुमच्या तक्रारी सारख्या. अहो सर ते येणार नाही. रजा कॅन्सल आहे तुमची. सर असं काय बोलतो. तुम्हाला आवडलं होतं प्रेझेंटेशन. मगाशी आवडलं होतं आता नाही आवडलं. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला. प्रॉब्लेम काय. नाही मला काही प्रॉब्लेम नाहीये काय सर. करणार तुम्ही. माझं वाकडं करणार आहात. खून करणार आहात. अहो, सर, मी खून कसं- करायचंय तुम्हाला. नाही. घ्या करा खून. घ्या करा. सर अहो खून करा. खून करा. घ्या सर, करा. इकडे मी इकडे. अरे येडाय का माणूस जरा. ए कोण बोललाय. हा ए कोण बोललाय. सर ए कोण बोलला. अहो सर तुम्ही कशाला असं करताय. तुम्ही असं करून तुम्हाला दिसणार नाहीये. मी करतो ना इकडे. हा कोण बोलला. मी करतो. हे कोण बघा, बोलला? कोण नाहीये. हा, मला दाखवा आधी, घर बघा, दाखवा. कोण नाहीये. ते दिसतंय का कोणी सर. हा 1 मिनिट. मी आधीच सांगतोय तुम्हाला अजिबात रजा मिळणार नाही. दॅट्स माय फायनल डिसिजन. नाही सर असं नका करू नो सर. रजा मिळणार नाही म्हणजे रजा मिळणार नाही. दॅट्स माय फायनल डिसिजन. ऐकून घ्या सर. समोडी सॉरी. मी विसरले होते की मी माझ्याच हाताने कपाटामध्ये ठेवली होती मिडी. मिळाली मला. हे बघ तुला मिळालं ना मिडी. मग तू Yes. माझ्यावर असा आरोप केलास मगाशी मला वाईट वाटलं ना. आय सेड सॉरी ना. ओके यू आर माय स्वीट हार्ट. यू आर माय चेरी ऑन द केक. समोडी. म्हणजे नक्की चेरी केक. सर मला वाटते चेरी असेल. एक मिनिट तुम्ही ऐकताय. हा सर. अरे तुम्ही ऐकताय सगळं. चालू आहे ना? हे बघा मिस्टर माने. हा? हे याची बातचीत त्या ऑफिस मध्ये कुठेही करायची नाही. नाही, Got my नाही. point? नाही. ओके ओके Yes, yes. समोडी हा. तू लवकर तुझं काम आटप. ओ येस. आपण बाहेर जाऊया फिरायला. येस ऑफ Okay? Bye. हे तू असं ऐकत्या वेळेला मला असं करतेस तुम्हाला एकदम. येस बोला मिस्टर माने. रजेचं काय म्हणत होता. रजेचं मगाशी. नाही सर सॉरी सर मला माहितीये कामाचं खूप प्रेशर आहे त्यामुळे मी रजा मागणं चुकीचं आहे. कोण बोललं कामाचं प्रेशर आहे. मी बोललो. तुम्ही म्हणालात सुट्टी नाही मिळणार तर मला वाटलं कामाचं प्रेशर आहे ना तर म्हणून म्हणते. हो पण मी असं नाही बोललो कामाचा प्रेशर आहे. सर हे असंच तुमची म्हणत. समजूत करून घेतलेली आहे. कामाचा प्रेशर नाही आहे तुम्हाला. रजा पाहिजे रजा घ्या. सर येस. रजा घेऊ. किती दिवस रजा पाहिजे. सर फक्त आठवडाभर हवी आहे सर. 15 दिवस घ्या. 15 दिवस. 1 दिवस रजा कमी घेतली तरी नोकरीहून काढून टाकेल. सर थँक्यू सर थँक्यू. व्हेरी गुड आय एम व्हेरी हॅपी. What is this? दिस इज अ ड्रेस बेबी. नो हे तू जाळलंयस. अरे जाळलं कसं असेल. हात घालायचंय ना. जाळेल कसं मी ते. हे तू हे जाळलंयस. अरे जाळल्यावर त्याचा बॉर्डर कशी येईल येल्लो. अगं हात घालायचंय. ऐक माझं. नो मला
मला माहितीये माझ्या डॅडीने दिलं होतं म्हणून तू मुद्दाम चाललोयस. डॅडीचं कौतुक करू नका मला समोर. डोक्यात जातो तुझा डॅडी मला. ठीक आहे, मग माझ्या डॅडीने दिलेला वीक पण नको घालूस. सर हे माहिती नाही. कधी ऑफिस मध्ये मी दाखवलेलं नव्हतं. मी वीक घालत नाही तर तुझ्यामुळे सगळं एक्सपोज झालं. मिस्टर माने एक मिनिट सर हे माहित नव्हतं. म्हणजे मिस्टर माने याचं रेकॉर्डिंग सुरू आहे का? सर सुरूच आहे ना, मीटिंग चालू आहे आपली. सर डॅम इट, डिलीट करा ते. डिलीट करा. माझं हे दे, वीक दे. नेट वीक दे. माझं वीक दे. नाही वीक दे. वीक घालते. मिस्टर माने तोंडावरची कांबळ काढा. सर ते वीग डोळ्यावर आलाय तुमच्या. ओके बोला. मी आता वीग उलटा घातला होता ना तर पाठबोरे बसलाय असंच वाटत होता. नॉनसेन्स. माझी भंकस करता. या टकलाची भंकस करता तुम्ही. पुढची 10 वर्ष सुट्टी कॅन्सल. फायनल डिसिजन. 10 वर्ष सुट्टी कॅन्सल. मस्करीत बोललो मी सर. नाही ना मस्करीवर चालायची नाही. पण 15 वर्ष कॅन्सल तुमची रजा. सर ऐका ना सर. सर ऐका, मी मला बोलू ते बाजूला. मिस्टर माने. मिसेस माने, रोहित सरांची बायको मी. ऐका ना सर, असं नका वागू हो तुम्ही. सारखं सुट्टी देताय, कॅन्सल करताय. आमचे प्लॅन्स होतो. आम्ही बरेच वर्ष झालं वेकेशनला कुठे गेलो नाही. प्लीज तुम्ही असं नका वागू. मी बॉस आहे आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. मी बॉस आहे. कसला बॉस? गेट लॉस्ट. हाय मारिया. माया? मिसेस चॉगली. मिसेस चौगले, नमस्कार. अहो तुमच्या नवऱ्याला समजाव. माझ्या नवऱ्याला सुट्टी देत नाही. आमचा वेकेशनचा प्लॅन कॅन्सल करायला लागतोय आम्हाला सारखा. रिअली? तुम्ही याला घाबरता? हो ना. याला घाबरायची काहीच गरज नाही. याला कसं शांत करायचं ना मला माहितीये. जरा आवाज चढवला ना की लगेच शांत होतो. पण आज सकाळी मी याच्यासाठी वाईन केक बनवला होता. काय सांगते? वाईन केक? येस. वाईन केकचं कसं करायचं? सोपं, उघडायचं, खायचं. नाही खायचं नाही. रेसिपी. इट्स व्हेरी इझी. बटर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शुगर टाकायचे. देन अच्छे से ब्लँड करायचे आहे त्याला. अँड देन फ्लावर घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कोको पावडर टाकायची. अँड देन अगेन ब्लेंड करायचं. देन मेल्टेड बटर घ्यायचे. मिस्टर माने. येस सर बोला. आपण राहता कुठे? कांदिवलीला सर. मी गोरेगावला राहतो. तुम्ही एक स्टेशन पुढे या, मी मागे येतो. आलाडला भेटू, जरा 2-2 पेक बसू. हो सर, गरज आहे खरंच. ओके सर. बेटा मला. अरे आलात सुद्धा. अरे हाय सर. वा जोरदार टाळ्या. खूप छान काम केलं. बघा हा सर असे काय म्हणतात. सई, पैसा वसूल परफॉर्मन्स होता. सगळीकडे ऑनलाईनच चालू आहे सगळं आणि त्याच्या काय मजा असू शकतात ही बाजू एक्सप्लोअर झाली नव्हती. आज ती झाली आणि ती बघून फार धमाल आली. मेलो हसून जॉलाईन आणि पोट दुखायला लागले. थँक्यू सो मच. प्रसादा. रोहित, दुसऱ्याच स्किटमध्ये समीर चौगुलेसारखा महारथी एक स्टेशन मागे यावा हे तू कमवलंस. व्हेरी नाईस. खूप नॅचरल आणि खूप वॉर्म परफॉर्मन्स होता तुझा. खूप मजा आली बघताना. सम्या, जो आजचा शेवटचा पंच होता की तुम्ही दोघं पाठीला पाठ लावून उभे आहात आणि वळल्यानंतर अरे एवढ्यात आलात, चला निघा. गोस्वामी सर. अरे क्या बात, फॅन्टॅस्टिक. आणि लास्ट मोमेंटला सांगितलं त्यांनी वा. भिंत तोडणं आहे ना किंवा नेहमीच्या पठडीतले विनोद सोडून जरा पुढे जाऊन काहीतरी विनोद करणं, हा अटेम्प्ट मला तुझ्यासाठी आणि ऑफकोर्स गोस्वामीसाठी फार महत्त्वाचा वाटतो. त्याच्याकरता एकदा टाळ्या व्हायला पाहिजे. फॅन्टॅस्टिक, मजा आली. वनिता, तुझ्या कॅरेक्टरचा खंड कुठला आहे? कुठल्या खंडातून हे कॅरेक्टर आलंय? पासून त्याचा धर्म, त्याची भाषा, त्याची विचारशैली या सगळ्याकरता गोस्वामी स्टँडिंग कमिटी अपॉइंट केलेली आहे. त्याचा रिझल्ट येईल तेव्हा आपण बोलू. पण तरी प्रयत्नांना तुझ्या 100% दाद द्यायला पाहिजे. त्याकरता वनिता करता पण एक काय मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका ST प्रवासाला. बघूया तिथे काय घडतंय.
कंडक्टर भाऊ आता चला सोडा की बस आता. हा झालं ना, खूप उशीर झाला, बसले सगळे, चला आता सोडा. हो लगेच सोडतो. ते चंद्या, अरे ते टायरातलं हवा पाईप आहे. 4 वेळा हवा बघून झाली तुमची टायर मधली, आता उडेल बस ना, चालणार पण नाही ती. चला ना सोडा आता बस. नाही कसा आहे, खड्डे झाले ना रस्त्यात, उद्या उठून पंक्चर झाली तर तुम्हीच आमच्यावर ओरडाल नाही का नाही. त्याच्यामुळे हवा पाणी जरा व्यवस्थित पाहिजे ना, ड्रायव्हरला बी कसं आराम राहतो. नाही बरोबर आहे, पण तुम्ही म्हणाला होता 10 मिनिटं थांबणार आहे स्टॉपवर गाडी. हो की नाही? बिलकुल. अर्धा तास झाला ना, सगळ्यांची विधी पण पूर्ण झाले, 1-2 आता तलाव होईल मागे. नाही झालं लगेच झालं. हे फॉरवर्ड चेक केलं की लगेच गाडी काढू आपण, काय विषय नाही. ऑफिसचं आहे. हा गाडी थांबवली तू, ये फक्त. ये हा इकडे ये सामान दे. हा हात दे. अरे काय, हा अरे केवढा उशीर केला तू ना आजी. लेकीसाठी मुरंबा घेतला होता. बरं. तू घरीच राहिला. बरं. मग तू गाईला परत गेले. ते गाईला चाराच नव्हता घातला. मग तिला चारा घातला आणि मग मी आले. हो खरंय, पण दुसऱ्या कोणा दिला असता, शेजाऱ्यानं चारा टाकला असता ना, तू कायला गेली. नाही रे, कपिला माझ्याशिवाय खात नाही ना. वर या. हा काय हे, म्हणजे तुमच्या जावयानं सांगलं का 5 मिनिटं गाडी थांबाव, म्हातारी येईन, पण तुम्हाला अर्धा तास लावून दिला ना, वाट पाहतोय ना मी. अरे बाप, पाऊल टाकीत आले ना. हो म्हणजे तुम्ही ह्यांच्यासाठी गाडी थांबवलेली. अरे अरे नाही हो, यांच्यासाठी म्हणजे म्हातार माणूस आहे ना म्हणून, बाकी काय. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे कंडक्टर. नाही एवढे खोळंबलो इथे आणि तुम्ही एका प्रवासासाठी. नाही मीच सांगतो तुम्हाला, इकडे बसा तुम्ही. म्हातारा माणूस आहे, हा आजूबाजूला कोणी बिचारीच्या, एकटी आहे ती. दादा तुम्ही इकडे सारखा. अरे बापरे दादा तुम्ही इकडे सारखा. दम लागला म्हणजे बाप्पा, मग खिडकी जवळ बसणं पडेल. थांबा ये दादा, उठा. आजील बसू द्या तिकडे. अहो ना, मी ऑलरेडी 5 म्हाताऱ्यांसाठी उठत इथे आलोय पहिल्या सीटवर. प्लीज चला बोल ना प्लीज. मागे आजी मागे. असं न करा, म्हातारा माणूस आहे. आता मी कुठं माग जाऊ, एवढे थैले घेऊन माग जायचं. तुम्हाला लेका सारखं आहे ना. बरं दिसत का, माईन बॅगा उचलायचं, माग जायचं आणि पोरग बसेल. उठीन तो. हो दादा, अरे मी तिकीट फाडतो, तोपर्यंत इकडे बसणं माझ्या जागेवर यार. आता मग तुम्ही आल्यावर मी कुठे बसायचं मग? ते नंतर भाऊ. नाही नंतरच सांगू नका तुम्ही, मी रिझर्वेशन केलं. अरे ऐक ना यार तू. अरे उठतो का? नाही बोंबला. जमदाळ्या मी तर पाटील होता ना. सरक इकडे. थांबा ना जरा आजी. उठतो. तुम्ही सरका. बघू सरका. सरका. अरे बापरे. सरका. बाकी एसटी हलवली तुम्ही आता. अरे बापरे. धीरे आजी येतोय, बॅगा घेतो माय. आता तरी सोडाल का बस? अजून कोण येणार आहे का? नाही चला ना. अरे चंद्या मार रा बेल, हान पुढे. अरे बाप. आजी हे घे तू तिकीट घे. तुझ्या जावयानं पहिलेच मोबाईल वरून पाठवून ठेवलाय. पैसे त्यांनी पाठवले तुला. हा मग पाठवले ना, पैसे काही विषय नाही ना. हे घे. जपून ठेवतो, कोण अडवली तर सांगतो. चला बोला तिकीट बोला. इकडे कोण चाललं नवीन? काय ऊन आहे, लय ऊन आहे देवा. ए पोरा, उन्हाचं काहीतरी डोक्याला बांधीत जाय. डोक्याला रुमाल बांधावा, तोंडाला कापड बांधावा. असा उन्हात आणता जाशील ना तर रापशील ना. कुणी पोरगी बी देणार नाही तुला. कोल्हे याला कुणी पोरगी दिल ना. खरंय जाऊ नको. आपल्यावर तुला समजे गौरव मोरेचा भाऊ समजत्या. मग प्रोमो मध्ये पण दिसायचा नाही. एवढं बोलाल आता? नाही ना.
प्लीज प्लीज शांत अरे तू माया करा सारे काय हो, हो, हो. म्हणून तुला बोलती. हो 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 आता बसलायत ना बसायला जागा मिळाली की नाही आता आता शांत बसा हा एकदम आरामात बसा हा बाया थैली उरली कशी झाली काहीतरी सांडलं ग. हे ये लेकरा हे थैली तुझ्या मांडीवर तू माझी पॅन्ट ओली होईल मला ऑफिसचं नाही 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 हो माझ्या पॅन्टवर ठेवू नका. वाघ याला सांग ना त्याला म्हणलं पिशवी जरा मांडीवर तू काय वल्ल झाले ते बघायला पाहिजे ना. बरोबर बरोबर तर ते नाही म्हणत. अरे काय झालं तुम्हाला नाही म्हणाले म्हणा करा ना काहीतरी म्हातारा माणूस आहे मदत करा. पण माझी पॅन्ट ओली होईल ना. तुम्ही असं करा तो मागे माझा पेपर पडला असेल तो पेपर ठेवा मांडीवर इकडे का बाबर हा 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 पेपर ठेवा काय तू हा इकडे ठेवा याच्यावर ठेवा हा आजी लागतंय तरी लागतंय. ते आंबा लोणचं आणलं होतं ते लवणलं का काय बघायला पाहिजे. हे जर बाया हे जर जरा लोणचं तर नाही सांडलं लोणचं काय सांडिलं हे जर आता कसं धरू मग काय सांडिलं आहे का आता या शेजारच्या मालूना समजा पट दिलत लेकीला ते सगळं सांडलं. हे बघ डाबा असा उलटा झाला आहे का आता. अहो त्याच्या अहो माझी पॅन्ट आहे. अहो काय करताय तुम्ही माझ्या पॅन्टवर सगळं सांडताय आजी प्लीज असं करू नका. हे सगळं ठेवा ठेवा. चिडचिड करू नको लेकरा काय सामान उरलं झालं ना तर मग काय. अहो कानाला कुठे लावताय कुंडी आहे का ती आजी ती काढा आधी कानावरचं कुंडी आहे ती. एक तुझी पॅन्ट ओली केली तुम्ही कानाला काहीतरी लावताय तुम्ही. काय वजन नाही वजन नाही म्हणून काय कानाला लावाल तुम्ही काढा ते आधी. जास्त ना चिडचिड करू नये माणसानं. कसं होतं ना डोकं गरम झालं ना का पित्त वाढतो आणि पित्त वाढलं ना का रातच्याला झोपमोड होते आणि मग झोपमोड झाली ना का मग रातच्याला काही कामधंदा उरत नाही आणि मग लेकरं जन्माला घातली जाते. मग लेकरं जन्माला झाली ना मग खर्च वाढीतो गरिबी वाढीती म्हणून आहे ना हे बघ डोकं आहे ना शांत ठेवी. मी शांत डोक्याने सांगतोय तुम्हाला हे ठेवा ना हे प्लीज ठेवा. ही वल्ली झाली ती ठेवा. तू उधर याच्यात टाक तर याच्यात कसं टाकू सरळ ठेवायला पाहिजे नाही त्यातलं सामान आहे ना हा ठेवू बाय ती वल्ली पिश टाकू नको ओली झाली ती आता टाकू नको. हे बघ गाडी लागली ना तर कामाला मला नाही लागत गाडी. ओ हे फेकून द्या. अरे मला लागती ना कसं मग येळेवर उपयोगाला पाहिजे नाही का. कुल्याखाली ठेव तुझ्या कुल्याखाली मग ओलं नाही का होणार ते. ते बी आहे तिथं ठेव कॉपी. अरे तुमच्याकडे तू कुठं उतरायला कुठं उतरणार रसोडला काय एवढं काही नाही व्हायचं. मी पण रसोडलाच उतरणार आहे. हे रसोडला कुठं राहिला तू. मी मुंबईचा आहे रसोडला काम. मुंबईला राहतोय सगळ्यात काही एवढं तुम्हाला आश्चर्य होतंय मला कळत नाही. प्लीज बसा तुम्ही आणि प्लीज त्रास देऊ नका. बसते एक मिनिट एक कंगवा घे. आता प्लीज केस विंचरू नका. तिकडे काय करायचं इथे करा. माझ्या इथे खाजव माझी तुमचा खरा मुलगा असल्यासारखा हक्क दाखवू नका माझ्यावर. मी पाठ नाही गाजवणार आहे तुमची. म्हाताऱ्या माणसाची सेवा खाजवणं म्हणजे म्हाताऱ्या माणसाची सेवा नसते. प्लीज काय करताय ते खाजवाना पाठ काय फरक पडतो एवढंच आहे. तुम्ही खाजवा या. अरे तू चांगला तरुण ताठा माणूस आहे तू कधी म्हातारा नाही होणार का. जवानीचा जोश आला का तुला एकदम. मी अजिबात पाठ खाजवणार नाहीये तुम्हाला सांगून ठेवतो. हातानं कुठे खाजायचं म्हणते ते का खाजव ना. अरे खाजव ना तू. खाजवली तिकीट कोण काढी. हा मोठा तिकीट आहे काय आता कुठे स्टॉप आला रे मध्ये तिकीट काढतोय. अरे नवीन लोक बसले ना काहीतरी आपलं. अरे यार कायच करा मी खाजवली माझी मनाचा मोठेपणा राहू दे राहू दे त्यांना काही ते मनात. ही घ्या फणी घ्या तुम्ही. पाठ खाजवायला नका हो नका करू ते प्लीज नका करू असं. खाजवले खाजवली ना रे. गप्पा बसा.
प्लीज आजी प्लीज मला ऑफिसच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू दे माझी मीटिंग आहे आता तू ना हे बघ तू आहे ना काम करायचं का नाही तर मग खायला लागतं ए राजा मी आहे ना तूप रोटी आणली प्लीज मला नका देऊ मला नाही भूक लागली ए बाबा तू खा ना तू खा ना हवं तर प्रेमानं खायला पाहिजे म्हातारी देते बिचारी घे ना घे द्या हा धर तू पण मी घेऊ का आखे हा बस अर्धीच होईल हा नाही एवढं गंध झालं आजी हा खा खा या गावाचं नाव या पांडुरंग वा 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 आजीव घरच्या तुपाचे काय अरे लय भारी लागतात केलं मग तूप केलं तिखट अरे ठेचाची पोळी गेली पाणी घे तू तूप साखरेची पिना पितो जरा नाही तर गिळून टाक पड्डीशी धर तूप साखर पोळी खातो का हॅलो हा सुन्या अबे 2 मिनिटात पोहोचीन आता सोडलं गाडी अबे तू निघाला नाही अजून अबे 5 मिनिटात तर पोहोचीन ना यार काय म्हणतो हा म्हातारी आहे ना हो अरे बाप आता काय करू यार मी नाही म्हातारीची व्यवस्था लावणी पडेल ना मला मग काय झालं नाही एक मिनिट चालू तुमचं नाव काय ओंकार हा ओंकार साहेब आहे हो ते म्हातारीला घरलोक पोहोचवते तू टेन्शन नको हा ते पोहोचवते ना हा तुम्ही नका येऊ म्हणताय ते येऊ नका पोहोचवते व्यवस्था झाली आता हे येते ना चल फोन ठेवतो रे मला बेल मारणे चल संध्याकाळी थांबा वा 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 मजा आली बघूया हास्तर असे काय म्हणतात रसादा अप्रतिम या अशा म्हातारीला ढालगज हा एवढा एकच शब्द जितकी ढालगज तितकीच प्रेमळ वठवलीस तू ती विशाखा फार फार गोड कॅरेक्टरायझेशन होतं आणि अशा बायका एसटी प्रवासात तर दिसतात असे कंडक्टर सुद्धा आणि असे प्रवासी सुद्धा पर्यायाने पण तो प्रवास बसल्या जागी खूप रंजक केलात त्याच्यासाठी एक वेगळी ताकद लागते की एकही मुवमेंट नाही अख्ख्या स्किटमध्ये आणि तरी ऑडियन्सला खेळवून ठेवायचं आणि त्यात तुम्ही 100% यशस्वी झालात. ओमकार राऊत म्हणलं की कोणाला ना कोणाशी तरी सामना आलाच पण तू त्या प्रत्येक सामन्यात प्रत्येक स्किट गणिक यशस्वी होत चाललाय आणि त्याचा फार आनंद होतोय. त्या कॅरेक्टरचा ग्राफ इतका करेक्ट रेखाटलास तू, फार मजा आली. हेमंत जगदाळे फार तुमचं मस्त झालं का जगदाळे राणे ओव्हरऑल फार मजा आली. वा वा थँक्यू सो मच गाईज. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची आणि आता आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा सौगात. नमस्कार मंडळी. विनोदाला नवरसांच्या रंगांमध्ये घोळवून हास्याचा गरबा खेळायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, 4 वार कॉमेडीचा सौगात. मंडळी आज अग्ग अग्ग आई आणि अहो अहो बाबा भलतेच खुशीत आहेत. बघूया त्यांचं खुशीचं कारण आणि त्याचे परिणाम. असं वाटलं नाना पाटेकर नाचतायत. अगं माझ्या लेकाला ओंक्याला बँकेत नोकरी लागली. मला माहितीच होतं आपल्या लेकराला नोकरी लागणार, पण तुमचाच विश्वास नव्हता त्याच्यावर. मला वाटलं गेलं काट कामात नाही गेलं काय आयुष्यात करत नाही, पण फायनली नोकरी लागली आहे. मी आज खूप खुश आहे. मी आता मालकांना सांगणार मला वेअरच द्या. पैसे घ्यायचे, कोकणात गावी जायचं, काजू लावायचे, कलमं लावायची, भाताची शेती करायची. मग आपला पोरगा दर महिन्याला आपला पैसे पाठवेल. फुल म्हणजे सगळी टूर करायची, देवस्थानं फिरायची, सगळं करायचं. सगळं होणार आता, सगळं करायचं. लेकरू माझा जॉबला लागलाय ना आता. खांडेकर आहेत का घरात? अरे हे बघ लोक अभिनंदन करायला आले. या 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 आपण आम्ही बँक ऑफ MGM कडून आलो. ओ मेश्राम, ज्या बँकेच्या जीवावर तुम्ही फुकटचे शर्ट वापरता त्या बँकेचं नाव तर नीट घ्या. ते MHJ आहे. नीट बोला. हो बोला. आम्ही बँक ऑफ
MSG कडून आलोय. तुम्ही ते कर्ज घेतलं ना ते फेडले नाही ना, हा त्याच्या वसुलीसाठी आलो. कसलं कर्ज घेतलं आणि कधी घेतलं तुम्ही? मला काय माहिती नाही अगं ते मागे 2 लाखाचं कर्ज घेतलं त्याच्यासाठी. बघा सर मी फेडणार आहे ते, मी बुडवणार नाहीये. भरतो ना आता मी 400 रुपये. आम्ही पण नाही म्हणालो. कुठे म्हणालो तुम्ही बुडवताय म्हणून? नाही आता कसं आहे, कोरोनाच्या काळामध्ये नाही आम्हाला एवढे पैसे मिळत, पगार व्यवस्थित होत नाही. मला पूर्ण पगारच देत नाही आणि माझा मुलगा आहे ना तो आता नोकरीला लागलाय. थोडं माझं बोलणं ऐकून घ्या ना. मी काय म्हणतो, तुम्ही आता 25,000 रुपये द्या, बाकीचं टप्प्याटप्प्याने भरा ना. असं करा ना. 25,000 रुपये असे घरात ठेवणार. मी खरंच खांडेकर बघा मी काय म्हणतो, आम्ही आमची नोकरी करतो, आमचं काम करतो, आम्ही मुद्दाहून नाही आलो इथे. आम्हाला हाऊस नाहीये. काय कळत आहे ना? काय प्रश्न काय आहे की मालकाने ना लॉकडाऊनमुळे ना पगार अर्धा केलाय, त्यामुळे त्याच्यात घर कसं बसं चालतंय. मी येतो, मी बुडवणार नाही पैसे. नाही करणार ते. खरंच बुडवणार नाही. अवकात नसताना कशाला कर्ज घेतात ना कळत नाही मला. एक मिनिट अवकात कोणाची काढताय तुम्ही? अवकात कोणाची काढलीस तू? अवकात म्हणजे तुम्ही मी शांतपणे बोलतोय, आवाज करतोय. तुम्ही आमच्या बाउन्सरला का ढकललं? आमच्या बँकेच्या बाउन्सरला तुम्ही का ढकललं? बोला. मिस्टर खांडेकर यांचे पैसे परत करा. मिस्टर खांडेकर डोक्याला हात लावून काहीही साध्य होणार नाही. यांचे पैसे परत करा. ए बाबा, अरे काय त्यांच्याकडे पाठ बसला? वसुली कर, वसुली. हो. नोकरीचा पहिला दिवस आहे ना. पहिला दिवस. कॉलर पकड, पहिले पैसे माग. कॉलर कशी पकडू? कसं वाटेल ते? कसं वाटेल म्हणजे? तो का तू या बाप होय? माझे बाबाच आहेत ते, मिस्टर खांडेकर. आणि माझं लेकरू आहे, माझा मुलगा ओंकार. अच्छा अच्छा. ए हो काय दळबद्री इकडे. तू बँकेत कामाला लागलायस म्हणजे बँकेत वसुली एजंटचा बाउन्सर म्हणून कामाला लागलाय? होय बाबा, तुमच्या आशीर्वादाने. मी या वसुली एजंटचा बाउन्सर आहे आणि फटके देणं हा माझा जॉब आहे. अरे बापरे. खांडेकर असा घोळ झालाय तर आम्हाला माहितच नव्हतं की ओंकार तुमचा मुलगा आहे. खांडेकर मी काय म्हणतो, एक काम करा, तुम्ही उद्या बँकेत या, आपण तिथे बसून काय ते सेटल करू ना. काय होऊन जाईल. नाही मिस्टर खांडेकर हे माझं बोनीचं गिरायक आहेत. खांडेकर यांनीच सांगितलं इकडे याचं पले. म्हणजे अहो तुमचं लिस्ट मध्ये 9 नाव होतं, पण हे काय म्हणले की पहिले खांडेकर कडून वसूल करूया. माझ्या अंतर्मनाला मी विचारलं, प्रथमेश हा काय करूया? हा प्रथमेश कोण होता? मी माझ्या अंतर्मनाचं नाव ठेवलंय प्रथमेश. मी विचारलं काय करूया? आतून आवाज आला, नीट बोल, ऐकायला येत नाही. नीट बोल, क्लिअर बोल, ऐकायला येत नाही. बाहेर बोल. आतून आवाज आला, कर्ज वसुलीच्या लिस्टमध्ये यादीमध्ये बाबांचं नाव असताना त्यांना वगळून आपण दुसऱ्याच्या घरी जाणं याला काही अर्थ नाही, म्हणून मी इथे आलो. आणि बाबा गांधीजींनी सांगितले की नाही, कचरा साफ करायचा असेल तर घरापासून सुरुवात केली पाहिजे. हा मेला. बापाला कचरा बोलतोयस? बापाला कचरा बोलतोयस? मी फक्त उदाहरण दिलं. या माणसाला रूपकही कळत नाही. ओंकार आपण उद्या येऊया. खांडेकरांशी बोलणं झालंय माझं ओंकार. नाही सर नाही, कर्तव्या पुढे नाती येत नाहीत. भावनांपेक्षा श्रेष्ठ असतात ती कर्तव्य. आज यांच्याकडून कर्ज वसुली केल्याशिवाय मी जाणार नाही. त्यासाठी मिस्टर खांडेकर मला हात उचलावा लागला तरी मी मागे पुढे पाहणार नाही. बापाला मारणार आहेस? बापाला मारणार आहेस? नाही नाही नाही, मी बाबांना नाही मारणार आहे. मी फक्त एका कर्ज बुडव्याला मारणार आहे. आई अगं 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 आई. अरे लेकरा बोल की रे. अगं अगं आई. माझ्या सोन्या. अगं माझ्या मनाला काय वेदना होत असतील. एका बाजूला कर्तव्य आहे, दुसऱ्या बाजूला भावना आहेत. मला कळत नाहीये मी महत्व कर्तव्याला देऊ की भावनेला देऊ. आई अशी गोची माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आली. आई आई वाचव मला. या अभिमन्यूला चक्रव्यूहातून सोडव आई.
जिम्मेदारियां सुबह जल्दी उठा देती है और मजबूरियां देर रात तक सोने नहीं देती है. देवा काय करू? याचं ना शायरीचं पुस्तक आधी कुठे लपवलं ते सापडलं ते जायला पाहिजे. काय करू देवा, काय करू? लेकरा ऐक कसं खचून जाऊ नकोस, मी आहे ना तुझ्या. नाटकी नाही पाहिजे. गबस निघायचं. तुम्ही दोघं पण या माकडाला घेऊन निघा. उद्या मी बँकेत येऊन करेन. तेच म्हणतोय मी. तुम्ही उद्या बँकेत या, मी ओंकारला. नाही सर, नाही सर, नाही. आज जर यांच्याकडून मी कर्ज वसुली केली नाही ना तर दुसऱ्या कर्ज बुडव्याकडे जाऊन मी कुठल्या तोंडाने त्यांच्याकडे कर्जाचे पैसे मागवू? नाही सर, नाही. यशस्वी वसुलीकार व्हायचं असेल तर मला हे धनुष्य उचलायलाच हवं. हे जे कर्ज घेतलंय ना ते तुझ्या शिक्षणासाठी घेतलंय. जो मुलगा गेली 2 वर्ष साइन कॉस थिटाच्या पलीकडे गेलेला नाही त्याच्यासाठी शैक्षणिक कर्ज घेणं हा निव्वळ मूर्खपणा नाही का मिस्टर खांडेकर? मी काय रिॲक्ट करू? मला मी ब्लॉक झालो, मला काय कळतच नाही. ब्लॉक झालोय म्हणे. ढोंगी. कर्ज फेडण्याची वेळ आली ना की सगळे कर्ज बुडवे हे असं सोंग घेतात. मी तुमच्यासारखे खूप पाहिलेत आजपर्यंत. कळतंय तुम्हाला? मी तुमच्यासारखे खूप जण पाहिलेत. तुम्ही ज्या मुलाचं उदाहरण देता ना मला सातत्याने त्या मुलाला समोर हजर करा. बोलवा. ऐका ना, मी काय म्हणते, हे भाऊ सांगतायत. काय? हे कोण? हे भाऊ? अगं लहानपणी कळशा घासल्यास ना, हा भाऊ? ह्याला कुठला भाऊ बोल? ऐका ना, तुम्ही एवढं डोक्यात तेडी जाऊ देऊ नका. ऐका माझं. बघा मिस्टर खांडेकर, तुम्ही तुमच्या मुलाला इथे बोलवा. मग आम्ही त्याला विचारू की बाबा काय नाव त्याचं? ओंकार खांडेकर. आम्ही त्याला विचारू की बाबा ओंक्या, तू तुझ्या बाबांची जबाबदारी घेतोयस का? तो जर हो बोलला तर आपण लेखी लिहून घेऊ ना, मग यांना सोडून देऊ आणि त्याच्या मागे लागू. कळतंय तुम्हाला? बोलवा. तुमच्या मुलग्याला बोलवा. अरे बोलू म्हणजे कसं बोलू? हाक तरी मारा ना. तुम्हाला तर एवढे पण प्रयत्न करायचे नसतील तर बाबा काय? भाऊ ऐका ना, भाऊ तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. समजाव ना त्याला. त्यांना समजावते मी. ओंक्या मी खूप कंट्रोल. मिस्टर खांडेकर, आम्ही पण कंट्रोल करतोय. आय वॉन्ट मनी. मी ही नवीन सफारी फाडेन तुझी. ओंक्या माझं डोकं नको फिरू. ऐका, आम्हाला पैसे हवेत. मी काय म्हणते, ऐका. अरे मी तुमच्या पाया पडते. हे काय चाललं? अगं तुम्ही माझ्या नवऱ्याला त्रास देऊ नका. मी हवं तर माझं स्त्रीधन तुम्हाला देते. नाही मिसेस अगं खांडेकर, नाही. तुम्ही तुमचं स्त्रीधन याच्यासाठी देऊ नका. अरे काचेचा बांगड्या आहेत त्या, काचेच्या. ते काही असू दे पण तुमचं हे स्त्रीधन तुम्ही या भुक्कड क्रिमिनलसाठी देऊ नका. हा भुक्कड. आमचा बाउन्सर. एक मिनिट सोडा त्याला. माझा मोबाईल दे. तुमचा आता हिशोब क्लिअर करतो. थांबा तुम्ही. सम्या, हॅलो, 25,000 रुपये पटकन घेऊन ये. हा ये जरा अर्जंट आहे. ये 3 मोजेपर्यंत थांबा. 3 मोजून झाले की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. 1 2 आणि 3. हे पशा. अरे खरंच आले? त्याचं टायमिंग सॉलिड आहे, तुम्ही नका बोलू. पशा पैसे 25,000 रुपये. थँक्यू यार सम्या, मी उद्या तुला परत देतोय. वेडायस का? स्किट झाल्यावर सेटिंगवाला ऋषी आहे, त्याला दे. हे तुमचे 25,000. थँक्यू. हिशोब क्लिअर आहे? येस, मी लिहून आता ठेवतो. तुम्ही जा. आता मी आहे आणि माझा मुलगा आहे. निघा. एकच मिनिट. हे पकडा. हा, एवढं सोपं होतं. मोजून घे. हे घे ओंकार. आजचं तुझं हे कमिशन 1000 रुपये. आणि आता 5:30 वाजले, तुझी ड्युटी संपलेली आहे. भेटू आपण. हो सर. निघा. चला मिश्रा. या चला. सावकाश जा सर. हा, बाय बाय सर. कष्टाची कमाई. आई, अगं आई. अरे लेकरा, पाणी आणतेस का प्यायला? अगं आज ना दमलो बघ. खूप दमछाक झाली. हो, पहिलाच दिवस होता ना. हो नाही, हो ना, खूप. अरे बाबा, तुम्ही कधी आलात? मी पाहिलंच नाही तुम्हाला.
बाबा आई माझी पहिली कमाई. बाबा माझी पहिली कमाई. आणि मिसेस अग्ग खांडेकर तर खूपच ब्रिलियंट. वा 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 बहारदार. ऐकूया दर्दी हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई सुसाट परफॉर्मन्स होता. मलाच इतका आनंद झाला तुमच्या मुलाला नोकरी लागल्यावर की महाराष्ट्राला तर म्हणजे अख्खा महाराष्ट्रच पेढे वाटेल असं वाटतं. ओमकार तू आज स्प्लिट पर्सनॅलिटी होतास. म्हणजे तू आज 2 पात्र एका शरीरातून जन्माला घातलीस आणि त्यांनी खूप मजा आली. ओमकार गॉड ब्लेस यू. नमा वंडरफुल. भावा मस्त. म्हणजे तुझं आज फ्रस्ट्रेशन पुरेपूर पोचलं आमच्यापर्यंत आणि सुरुवातीचा नाच खूप गोड होता आणि पेढे आम्हाला पण नंतर दे. फार मजा आली. थँक्यू. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू. मंडळी हास्यरथी समीर चौगुले यांच्या विनोदाची जादू कोणालाही मोहित करू शकते. पण मग त्याचे परिणामही त्यालाच भोगावे लागतात. त्याचे हेच भोग दाखवायला तुमच्या समोर येत आहेत चिपळूणचे पारसपडी प्रभाकर मोरे, जळगावचा जळंधूर हेमंत पाटील आणि हास्य जत्रेतले हास्यवीर. व्यवस्थित होणार. तुझा पहिला इव्हेंट आहे आयुष्यातला. टेन्शन नको घेऊस. ओके. येस दादा. पण दादा हे कोण आहेत? काय माहित नाही रे. ज्याने इव्हेंट ठेवलाय ना त्यांचे कोणतरी नातेवाईक आहेत. आल्यापासून बघतोय हलत नाहीत डुलत नाहीत असेच बसलेत. एनिवे ते महत्वाचं नाहीये. तुला टेन्शन आलंय? अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे तुझ्या आयुष्यातला पहिला इव्हेंट आहे. ओके. येस दादा. साधारणतः वाक्यांची ओळख आहे ना? ओळखीचे आहेत पण वेळेवर आले पाहिजे ना. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तू ना तुझ्यासमोर आदर्श वेगळ्या लोकांचे ठेवतोस. सिनियर लोकांचे ठेव. आपल्यात सगळ्यात सिनियर कोण आहे? अरुण कदम. त्यांचा आदर्श समोर ठेव. अरुण कदम जेव्हा स्टेजवर चुकतात तेव्हा ओशाळतं कोण? प्रेक्षक. ते नाही ओशाळे. हे कॉन्फिडन्स आहे. या कॉन्फिडन्स बरोबर तू काम केलं पाहिजे. येस दादा. येस. हे बघ हा आजचा जो इव्हेंट आहे ना तो अंडरवर्ल्ड डॉन हेमू बग्गा. नाव ऐकलंयस? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. त्यांचा इव्हेंट आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अतिशय चांगली लोक आहेत बाबा. पण दादा हेमू बग्गा. अरे कलाकारांवर खूप प्रेम करतात ते आणि पैसे सुद्धा खूप देतात आपल्याला. बाई नीट गा. त्यांचे बॉलिवूडमध्ये कनेक्शन्स आहेत. कळलं का? चांगली गायलेस ना बॉलिवूडमध्ये डायरेक्ट एंट्री मिळेल तुला. अय्या हो खरंच माझं तर खूप स्वप्न आहे बॉलिवूडमध्ये. क्या बात आहे. दादा मला मिळेल का बॉलिवूडमध्ये संधी? नाही एवढा मूर्खपणा ते करणार नाही. डॉन जरी असले तरी दर्जासाठी आग्रही आहेत ते. त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. कळलं का? समीर सर अरे तुम्ही आले करा बरं वाटलं. तुला मोठे फॅन आहे आम्ही तुमचे. म्हणजे एकदम. अरे हे आमचे हे आहेत विराज आहे आमचे. अरे हा हे तुम्ही जे कोण आहे यांच्याबरोबर नमस्कार. नमस्कार ताई राम राम. काही गैरसोय बिरसोय नाही झाली ना? म्हणजे खाणं पिणं एकदम व्यवस्थित आहे? नाही एकदम व्यवस्थित. काय अडचण नाही ना? ध्यान ठेवा. नमस्कार बरं का. मी ओळख करून देतो. मी हेमू बग्गा. सर भाई तुम्हाला ओळखत नाही का? कमाल करताय भाई. तुमच्यापेक्षा एवढे मोठे नाही भाई. मी कलाकार लोक आहे. आणि हे आमचे पप्पा प्रभा बग्गा. हे पप्पा 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 कोण आलंय? पप्पा पप्पा नसावेत काका असावेत का? ओ देत नव्हते. नाही नाही पप्पाच आहेत ते. पप्पा कोण आलंय? पालका. हा समीर चौगुले हास्य जत्रा कॉमेडी वाले. पप्पा पप्पा अरे बापरे. बंदूक मारल्यावर बघितलं त्याने? हा मग तेव्हाच लक्षात येतात ते आपल्याकडे. म्हणजे मला नाही कळलं. फायरिंग झाली की मग ते रिॲक्ट होता. अहो काय सांगताय काय? म्हणजे दिवसातून तुम्हाला गप्पा मारायच्या असतील तर केवढ्या वेळा फायरिंग करावी लागेल तुम्हाला? अरे बापरे. ह्याच गोळ्यांचा खर्च जास्त आहे. मेडिकलच्या गोळ्या कमी ह्या जास्त लागतात.
ते असे का आहेत म्हणजे वेगळे जरा आहेत. आय एम सॉरी म्हणजे मला कळलं ते काही दिवस कोमामध्ये होते असं मला कळलं होतं. नाही ते आजारी असता. काय झालं? अपघात झाला होता त्यांचा. बरं काय झालं होतं? 7 वर्षापूर्वी ना ते असं बंदूक साफ करत बसले होते. असं करायला गेलं तर साप पडला गेला ठाय करून गोळी चालली. ह्या नागपुडीतून घुसली आणि दुसऱ्या नागपुडीतून बाहेर आली. बापरे. 3 महिने आयसीयूत होते हो. आणि दोन्ही नागपुड्या बंद होत्या वर्षभर. अरे बापरे. मग श्वास कुठून घ्यायचे बेंबीतून? मला माहिती आहे पंच पडलाय. पडला नाही दादा घुसला. सॉरी भाई ते सवय असते ना मध्ये मध्ये पंच करायची ते मला आय एम रिअली व्हेरी सॉरी. जोक. हा भाई सॉरी भाई. जोक मारला. हा तो हा जोक मारला. अरे बापरे भाई. पण हे आता ठीक आहेत ना पप्पा? तसे ठीक आहेत ना? हा बरे आता. हा म्हणजे 7 वर्ष झाले ना कोणाशी हसले बी नाही रडले बी नाही बोलले बी नाही कोणाशी. हा भाई भावना बोथट झाल्या यार त्यांच्या. भावना बोथट झाल्या. भावना बोथट झाल्या. ते बंदुकीत अशी एखादी गोळी अडकते ना मागे जात ना पुढे. अच्छा अच्छा म्हणजे पप्पांचं बूच हे बूच अडकलंय गळ्यात अडकलं बूच असं म्हणजे भावना येत नाही. तसं समज आहे. हा तसं समज. काय नाही आमच्याकडे सांगणं यार. गाडी आहे बांगला आहे नोकर चाकर यायला वटा आपल्या एरियात. बापासून नसल्यावर काय हो. म्हणजे तुम्हाला नाही समजणार. बरोबर. बाप म्हणजे विकपंड आहे आपला बाप. पप्पा आज अरे आज आहे ना पप्पाचा बर्थडे आपला आणि आपण सेलिब्रेट करता. अख्ख्या मोहल्ल्याला आपण दोन्ही टाइम जेवण देता आणि ते डान्स गाणं कॉमेडी सांस्कृतिक कार्यक्रम. बरं तुमचा कार्यक्रम फंटास मस्त आहे. अरे नाही आमचा एकदम मस्त आहे. व्हरायटी आहे आमच्या कार्यक्रमात. काहीच टेन्शन नाही. काय वांधा नाही. हा मग तुम्ही तुमचा कार्यक्रम करा. आम्ही तिघांतर्फे मी तुमचं स्वागत करतो. मी समीर चौगुले. आय होप तुम्ही हास्य जत्रा बघता. हो. अरे तूच काय सांगतोय? त्यांना सांगू दे ना. हो सॉरी दादा. तर आय होप तुम्ही हास्य जत्रा बघता. येस म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना इकडे. तर आज एक छोटासा कार्यक्रम तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर मी सगळ्यात आधी आभार मानतो आपले हे जे भाई आहेत बेमंत हग्गा यांचे. हग्गा नाही दादा बग्गा. नीट बोल दादा नाहीतर आपल्या हग्गाचे वांदे करते. माफ करा ते जरा हे झालं. हेमंत बग्गाजी तुम्ही आज आम्हाला इकडे बोलवलं. मी खूप खूप आभार मानतो तुमचे. भाई आम्ही स्किट सुरू करतोय. आधी स्किट होईल मग ती 2-3 गाणी म्हणेल मोनाल आहे ती आणि मग असे रंगारंग कार्यक्रम होईल. इकडे बाहेर तिकडे बस. तिकडे बोलू तुम्ही तुला झालं. ओके रेडी. काय म्हणतात आजच्या बातम्या? ATM मशीन फोडता न आल्यामुळे एक गुन्हेगार अख्खं ATM मशीन डोक्यावर घेऊन पळून गेला. चांगलं चाललंय. आणि ही काय? एका गुन्हेगाराने ऑनलाईन ऑर्डर केला घोडा आणि त्याच्या घरी आला वरातीतला घोडा. ऐक ना ज्युनियर जेवढा भारी आहे सिनियर तेवढा भारी आहे. त्याच्याकरता मागायला सिनियर बी थांबतात. सिनियर राडा टक टक. मे आय मुमकिन सर. म्हणून पुढचं पाय. नमस्कार जगताप. नमस्कार. या चौगुले या बसा. पडशील ना आता. पप्पा I love you.
दादा हो हो दादा बाप असला 7 वर्षानंतर बाप असला यार. नाही मी बघितलं ते अरे तुम्ही देवासारखे आले पप्पा पप्पा तू हसला यार बने. अरे आपला पप्पा यार 7 वर्षानंतर हसला यार. यार याचा ना बने व्हिडिओ शूट करायला पाहतो. भाई मला लक्षात नाही आलं भाई. यार आपल्याला पाहता आला असताना तू व्हिडिओ शूट करत दादा. हा बोला ना बोला. विनंती यार मिळाली. हा बोला ना. माझ्या बाप ना 7 वर्षानंतर हसलाय. एकदा तुम्ही परत पडता का तुमच्या पड्यावर हसलाय तो. हा नाही बघा चांगलं नोबल कॉज असेल तर मी कधीच मागे हटत नाही. नाही अरे असं प्लीज करू नका तुम्ही. काय चांगलं आहे आज 7 वर्षानंतर हे मिरॅकल झालंय. खरं तर माझ्या मनात सुद्धा नव्हतं की असं मिरॅकल होईल. अरे काय त्याच्यात हे बघा तुमचे बाबा माझे बाबा काही टेन्शन. ते शूटिंग झालं तर मला नंतर कामात येईल. नाही ते शूटिंग बन्या नीट करा. हे प्रेक्षकांचं प्रेम असतं. हा वन्समोर असतो. हा प्रेमाचा वन्समोर असतो. ऑलवेज घ्यायचा. ओके तुम्ही पडून दाखवा. हो हो अरे ही नाही यार हसला नाही यार हसले नाही. पहिल्यांदा शूटिंग करून घ्यायला पाहिजे. नाही आलं भाई. अरे काय माणूस नाही ना. अरे याला समजा ते खिशात का बरं मोबाईल घातला. खिशात घालायला दिलं का इथला मारीन. अरे बाप 7 वर्षातून हसला होता तुला. भाई बस चिडू नका भाई चिडू नका. आणि तू ना मोबाईल त्याच्याकडे दे. आता मोबाईल त्याच्याकडे दे. दत्तू तुला येताना शूटिंग. हा येतं भाई. तू न करायचं. हा मी करतो. अरे नाही हे दादा प्लीज यानं माती खाल्ली. हा नाही करणार. एकदा फक्त तुम्ही परत एकदा करा. ते करा ना म्हणजे मा बाप 7 वर्षांना हसला. हो करा ना एकदा यार प्लीज. आता ऑलरेडी 2दा केलं होतं ऍक्च्युली. करा ना. अरे यार प्लीज करा ना. नाही ते काय हंबल नोबेल काय म्हणले होते ते करा. नाही मी करतो तो मुद्दा नाहीये प्लीज. म्हणजे हो मी करतो. काय असं कसं होतं की म्हातार माणूस आहे. हो बरोबर आहे पण स्किट मध्ये एखादा पडताना काही प्रॉब्लेम नसतो. सलग मी आता 2दा पडलो ना. तिसऱ्यांदा पडा ना. तिसऱ्यांदा पडा प्लीज. 7 वर्षानंतर हसला. हो दुसऱ्यांदा पडताना थोडं लागलं पण मला. मी दाखवलं नाही चेहऱ्यावर दाखवलं नाही कारण मी ऍक्टर आहे. दाखवलं नाही चेहऱ्यावर थोडं. त्याच्यासाठीच तर दादा तुम्हाला बोलवलं ऍक्टर का बरं. तुम्ही मग ते करून दाखवा ना एकदा प्लीज. हा मी करतो दादा प्लीज. हो मी करतो. हा प्लीज घ्या. हा एक मिनिट. अरे वा. अरे काय आहे बे. अरे यार भाई ते सेल्फी मोड ऑन होता. पोट शूट झालं माझं. भाई त्यांना माती खाल्ली. माझ्या डोळ्यासमोरून काढून टाकतील. तू निघ. मी बोलतो ना भाई. मी बोलतो बाई चुकून. भाई भाई नको भाई. भाई कोण तू का बरं समाजसेवा करतो. कोण आहे तू. मी आपला तुम्ही पाय नका. तुम्ही पाहा नाही करू नका. दत्तो याचं काय घेतला असेल तर देऊन टाक रे अप्पा. भाई मी तुमची बंदूक तुम्हाला देतोय. आणि काय निक तिकडे तोंड कर. निक आणि तिकडे तोंड करून बस. इकडे पाठ कर. इकडे पाहिलं ना बेटा अशा ठिकाणी गोळी मारीन ना. विचार बी नाही करणार तू. हा सीधा बस. हो तुम्ही पडा. अरे तुम्ही पडत राहा यार. मा बापचं 7 वर्षानंतर हसणं आलंय तोंडावर. तुम्ही पडत राहा. बरोबर आहे पण आता बोलायला लागलाय काय ना. माझे अवयव आता उलट उत्तर द्यायला लागलेत. ऐका माझं हे मी पडणार नाही. मी भाई बोलतोय ना. मी पडतोय. मी पडतोय. गेस्ट आहे ते जाऊ.
पडसन ना कदाप पाठवू? नाही 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 नको नको काय ना आता ऑलमोस्ट बेकरी बंद झाली हो तुम्हाला चला करा ना हे लागतं ना ते काय मी आता हे नाही मी पडतोय हा पडा पडा पप्पा असला वा 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 पप्पा पप्पा असला थँक्यू पडत राहा अरे काय पडत राहा ऐका ना मी आता ऑलरेडी 7 वेळा पडून झाले अरे नाही नाही पडा ना काही नाही ऐका माझं ऐका ना ही मस्त गाते कोण हे हा ते ताई कुठे गेली लवकर लवकर हा ही जी आहे ना हा ही मोलम तू कशाला चालते तशी तू नीट चाल ना मी पडलो ना इकडे ही जी मोनल आहे ना मोनल उत्तम गाते ती नाही रे तिची गाणं तुम्ही ऐका हे गाणं जबरदस्त गाते आणि मग हे सगळं विसरतील ऐका उत्तम गाते ती नक्की गाणं हा गाणं म्हणतात तुला गाणं म्हणते हा एक काम कर हा ताई तू गाणं म्हण तू इकडे पडून राह ये होईना अरे पडत राहील नाही मी पडू कशाला ते गाणं ऑड वाटेल ना ते अरे यार भाई तुम्हाला नाही कळणार काय होतंय माझं ना तू फक्त पड ताई तू गाणं म्हण चला रेडी स्टार्ट अरे ऑड वाटेल गाणं अरे तू नको टेन्शन घेऊ पड पड चल दे पड अरे हे काय उशी दे उशी पडत राह पड पडत राह तू पडत राह तू त्यांच्याकडे नको अरे काय प्रॉब्लेम आहे रे हसता नाही आहे यार भाई तू एक बोलू का? हा इकडे काय भाई उशीमुळे गंमत येत नाहीये खरी गंमत ना दादाच्या पडल्यानंतरच्या एक्सप्रेशन मध्ये उशी काढ उशी नको काढायला उशी काढ रॉकेट आहे ना रॉकेट त्याला पेटवल्यावर काय वाटत असेल ते ह्या क्षणाला मला वाटतंय उशी घे उशी काढ आणि पड खूप दुखतंय बाई तू गाणं म्हण सई काय म्हणशील हॅवॉक परफॉर्मन्स होता मजा आली मस्त प्रसादा हेमंत सर फार अप्रतिम केलंस तू यार म्हणजे तू ते इतकं खरं केलं नसतंस ना तर या ह्युमरची मजा आलीच नसती त्यामुळे हे स्किट वाजल्याचं संपूर्ण श्रेय तुला आहे फार मजा आली आहे मी मोरे आज सईच्या वाक्यात मी थोडासा बदल करतो वेन यू कम ऑन द स्टेज द ब्लडी स्टेज ओन्स यू हा पूर्ण आसमंत तुला आपलासा करून टाकतो मोरे हे 3 जण आकांड तांडव करत असताना तू शांत राहणं आणि तू शांत राहून आमचं लक्ष तुझ्याकडेच खेचून घेणं ही त्याची मजा होती आणि ती तू पुरेपूर वाजवलीस प्रभाकर आय लव्ह यू कमाल कमाल सम्या फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक फार मजा आली विराज क्या बात है ये बात क्या बात है सुरवंटाचा फुलपाखरू होतानाचा जो प्रवास आहे ना तो बघतोय तुझी सुरवंटासारखीची वळवळ सुरुवातीची मग अनेक जणांना तुझे काटे बोचले असतील पण फायनली त्याचं फुलपाखरू घेण्याचा वसा मोठे गोस्वामींनी घेतलाय आणि ते आम्हाला दिसणारच आहे
तुझा प्रवास उत्तम हो अशा शुभेच्छा देतो. वंडरफुल. क्या बात है. मंडळी, आता नवरात्रीच्या माहोलमध्ये एका ऑफिसमध्ये रंगलेल्या गरबा इव्हेंटची गंमत दाखवायला तुमच्या समोर येणार आहेत हास्य जत्रेतले हास्यवीर. अरे मला नाचायचं. माझ्या बरोबर नाच आता जरा, कळलं ना. आपण दोघांनी मस्त फक्त दोघेच नाचूया. टेन्शन घेऊ नको. मी ऑनलाईन गरबाचे क्लासेस जॉईन केले आहेत. एकूण एक स्टेप आपल्या पाठ झालेले आहे. तू फक्त सांग कसं नाचायचं. ऐक ना नको डोक्यात जाऊस. मला एन्जॉय करायचंय. तसाही सकाळपासून तो SLL दवे आहे ना, त्याने माझं डोकं खाल्लंय. SLL दवे? स्त्री लंपट लाळखोटा दवे. चांगला कोरड वर्ड आहे दवेला. नाहीतर काय यार. त्यांनी काय केलं तुला? काय केलं? सकाळपासून मेसेजेस करतोय. बघ, तेरे सूर मेरे ताल मिलेंगे साथ तो होगा कमाल. शायरीचं कुठलं पेज फॉलो करतोय हा? मला विचारतोय हा कुर्ता कसा वाटतोय रेड. मी आत्ता ओपन केले त्याचे मेसेजेस. आणि रात्री डिनरला कुठे जाऊया विचारतोय. डोक्यात जातो ना. मला ना वाटतंय इथे आपण ऑफिसच्या गरब्याला यायलाच नाही पाहिजे होतं. आता HR कंपल्सरी केलंय म्हणून यायला लागतं ना. हे HR वाले ना मला राजश्री प्रोडक्शनच्या पिक्चर मधले काका काकू वाटतात. दिसला सण करा सेलिब्रेट. आजूबाजूला काय चाललंय, आपण काय करतोय, काय नाही यांना करायचा. ऐक ना पण तो SSL दवे आला ना की प्लीज माझ्या बाजूला थांबा. मी आहे, तू काय काळजी करू नको. आपण जिरवूया त्याची बरोबर. हा हे निमिष. एव्हरीवन केम छो? सर वेलकम सर. अरे रेवा दे ढिकरे. रेवा दे. तू पण रेवा दे. हा चल. सर रेवा दे मुरे. रेवा दे. अरे राऊत केम छो? ओ ए चलो गरबानु नाइट से रमो गरबा रमो. चलो. ए रसिका केम छो? आया I'm good, sir. I'm good. नाइस. रसिका आ तारा घाघरा चोली एकदम सरस छे. नाइस. ए टर्न अराउंड. ओ हो. ए बॅकलोज चोली असती तर मजा आली असती आहे ना. सर सिट. आया बस. नेक्स्ट टाइम आहे ना, मी तुला स्वतः एक बॅकलेस चोली घेऊन देईल. अशी वनलेस वाली. आणि मी स्वतः टाय पण करेल आहे की नाही. नो नीड सर, नो नीड. अरे करू. डोंट वरी. ए तू एक गोष्ट नोटीस केली काय? व्हॉट सर? ए रसिका, तुझ्या लिपस्टिकची शेड आणि माझ्या कुर्त्याची शेड एकदम मॅच होते. सेम पेन. सर माझा करगोटा आणि तुमच्या मिशीचा रंग पण एकदम मॅच होतोय सर. ए राहुल धोबाचे काय? नाही सर तू चापला काय पण बोलशील. मिशी आणि करगोटा बोलशील. अहो नाही सर, तुम्ही म्हणालात ना की राऊत सेन्स ऑफ ह्युमर वाढव तुझा. त्यांनी क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटी बाहेर येते. असं कसा वाटला सर तुम्हाला? माय गॉड ओंकी, युअर सेन्स ऑफ ह्युमर इज लाईक यू आर स्टार यार. स्टार म्हणजे करगोटा मिशी यार. थर्ड क्लास. करगोटा आणि मिशी कोणी कम्पेअर करते काय? नाही सर पण खरंच आहे. मी दाखवतो ना. एक राहुल put it down. Behave yourself. This is office. Behave yourself. Yes. राहुल तू आहे ना गेट आउट. क्या बात है सर, क्या बात है सर. राऊत तू हसतो काय? अरे आता तुम्ही विनोद केलात ना सर. राऊत गेट आउट अँड दिस इज पाऊट. कसं वाटलं सर? मला वाटतं तुला आहे ना डिमोशनची गरज आहे. नाही ना? मग तिकडे जा ना, कोपऱ्यामध्ये जा. या तुझ्या कलिग लोकांबरोबर गरबा रम नाही. चल मागे जा ना. चल तिकडे जा. ए रसिका तू आया सर. आया बेस. ए आपण दोघे ना वार्ता करू. हे लोकांना खेळू दे गरबा है ना. रसिका मी आहे ना तुला व्हिडिओ पाठवला होता गरब्याचा. तू पाहिला तो? पाहिला सर. आपण दोघं आहे ना तसाच गरबा रमूया. नो सर. नाही सर. नाही. नो सर. एकदम आपण असं इथे ऑफिस मध्ये असं नाचलो तर सगळ्यांना वाटेल की आपल्यामध्ये काहीतरी चालू आहे. ए डोबी
मग आपल्यात काय नाही आहे काय? कमॉन सर, असं काही नाही. एव्हरीवन रसिकाला ना माझ्यासोबत आहे ना गरबा रमायचा आहे हा. तर तुम्ही सगळे इकडे मागे गरबा रमा, मी आणि रसिका आहे ना इथे गरबा रमतो. चल ये आपण इथे गरबा रमू. मी आहे ना दांडिया घेतो. कोणीतरी मला दांडिया द्या रे. हा थँक्यू डोबी. आमिर भाई म्युझिक वगाड. कोणता व्हॉट हॅपन सर? काय झालं सर? कोणीतरी आहे ना माझ्या पाठीवरती आणि करंगळीवरती दांडी मारली. कोणी मारली? दांडी कोणी मारली? मोरे तुम्ही मारलीत ना दांडी? मी मग अरे माझी शालू ह्या गरब्याच्या स्टेप मध्ये बसत नाही, त्याची मला विवंचना लागलेली आहे. मी कधी मारली नाही सर, नाही पण कुणीतरी आहे ना माझ्या करंगळीवरती जोरात दांडी मारलेली आहे, मला माहिती आहे. गॉड सर, तुम्हाला खूप लागलंय का? नाही रसिका, हूँ एकदम स्ट्रॉंग माणूस छू. मला आहे ना करंगळीला लागलेलं नाही, आणि लागलं तरी पण काय फरक नाही पडत. पण करंगळीला थोडं लागलेलं असेल ना, आणि जर कुणी ओटाचा चंबू करून अशी फुंकर मारली ना किंवा पप्पी घेतली ना, तर जरा बरा पण वाटेल आहे ना सर. ते कसं कसं वाटतंय सर आता तुम्हाला? बरं वाटतंय का? नाही लागलंय तुम्हाला म्हणून पागल छकेरे. सर तुम्हीच म्हणालात ना ओठांचा चंबू करून अशी कोणी हुंकार मारली, पप्पी घेतली तर बरं वाटेल. ओंकार इज व्हेरी केअरिंग अबाउट यू सर. अरे रसिका, कुणीतरी मध्ये हा नाही येत, कुणीतरी मध्ये तू येते गधडी. आणि अय्या तू काय सर? गधडा, तुला अक्कल नाही? तू 5 मिनिट लेट नाही रिॲक्ट होऊ शकत? नाही सर, असं लेट रिॲक्ट झालं तर कसं चालेल? त्या टायमिंगला रिॲक्ट व्हायला पाहिजे ना, त्यालाच आपण टायमिंग असं म्हणतो. सो कसा वाटला माझा कोमल आणि मुलायम स्पर्श? एकदम तू सर मी काय म्हणतो, आपण लास्ट राऊंड घेऊया ना, आपण मास्क राऊंड. चल रेवा दे. गेला 1.5 साल आहे ना आपण सगळे मास्क घालूनच येतोय, आणि मास्क मध्ये फक्त डोळे दिसतात, त्याने काय होत नाही. अरे ते मास्क नाही बरे, मास्क आणि ते मास्क नाही, लावायचे मास्क नाही, ॲनिमल मास्क. सर मास्क लावून आपण दांडिया खेळलो ना तर खूप मजा येईल सर. हो तुम्ही ट्राय करा ना सर, आपल्याला एक वेगळी स्पेस पण मिळेल हे ना. एकदम बरोबर बोलते सर. हे घ्या. रसिका सर, आपण आहे ना मास्क लावून गपचूप मध्ये बाजूला गरबा रमूया. या साईडला रमा, या साईडला रमा. कम अय्या रसिका. आमिर दादा म्युझिक. रसिका सुन ना रसिका, आपण आहे ना इथनं बाहेर जाऊया. हे लोक आहेत ना आपल्याला गरबा रमू देत नाहीयेत. मी आहे ना 5 स्टार हॉटेलमध्ये एक स्वीट बुक केलेला आहे. आपण आहे ना तिकडे जाऊन जेवण बिवण करू, आणि तिथेच आहे ना फुल नाईट थांबू. तू इथला HRचा जेवण नको जेव. तू चल मी तुला फिरायला घेऊन जातो. चल. हे तुम्हाला तुझं प्लॅन आधी सांगितले असते ना, तर मी आपल्या जिग्नेशला मोठा बाईकडे ठेवून आले असते. चेतना. मीच चेतना. मी तुझी घरामध्ये वाट बघत होती, आणि तू मला काय बोलला होता? इथं मला ओव्हरनाईट काम आहे, हा इथं मी फॉर्मॅलिटी म्हणून गरबा खेळणार आहे. तुझं हे काम आहे तुझं? एनी प्रॉब्लेम सर? नथिंग. राव सर, ह्या कोण आहे तुमच्या मिसेस का? हा मीच यांची वाईफ. ओ हॅलो मॅम. मागे मी याला 2 वेळा मारले होते नाही, डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता. आणि इथं तुम्हाला येऊन काय सांगितलं यांनी? ऍक्सिडेंट झाला म्हणून. नाही आता तुला 3ऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले ना, तर बघ घडलाच नाही तुला. सुंदर परफॉर्मन्स प्रसादा. परफेक्ट नवरात्रीचा गरब्याचा माहोल उभा केला. ऑफकोर्स बँडनी सुद्धा आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा. पृथ्वी फार अप्रतिम पोर्ट्रे केलंस कॅरेक्टर. फार मस्त मजा आली. ओंकार मस्त होती एनर्जी, आणि वावर पण मस्त होता. मागे लिहिलं आहे तसंच मला वाटलं की डान्स लाईक नो वन इज वॉचिंग. तू असं नाचत होतास की नो वन इज वॉचिंग. फार मस्त. रसिका फार मस्त पोर्ट्रे केलंस कॅरेक्टर. सुरुवातीपासून तुझं त्याच्याबद्दलचा असलेला राग हळूहळू अधोरेखित करत गेलीस, त्यांनी फार मजा आली. चेतना नाईस अटेम्प्ट. मूळची तू हुबळीची आहेस आणि लग्न करून गुजरातला गेलीस अशी तुझी भाषा होती. पण मुलगी नवी आली आहे गुजरातमध्ये, ती रुळली की तिची भाषा पण रुळेल, याबद्दल काही शंका नाही. ऑल द बेस्ट. मजा आली. वा. या रंगतदार परफॉर्मन्ससाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
मंडळी, हास्याचा रास कितीही रंगला असला तरी कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा संवाद.